आज मी यायच्या आधीच जेवण बनवायला सुरुवात केली होती. मी आले तेव्हा तर भाजी शिजत होती. फक्त पिठलं बनवायचं राहिलं होतं. मग म्हटलं भाजी शिजते तोपर्यंत असंच काहीतरी टाईमपास करावा. तर महाशिवरात्रीचा प्रसाद होता, तो खात बसले होते. मग भाजी झाल्यावर मग लगेच एका बाजूला पिठलंसुद्धा बनवायला घेतलं. गरम तेलामध्ये मोहरी, जिरं आणि लसणीची फोडणी दिली. कुळथाचं पीठ आधीच मी पाण्यामध्ये भिजवून ठेवलं होतं. मग त्यात थोडीशी हळद टाकली आणि मग हे सगळं बॅटर फोडणीला टाकलं. त्यात थोडं पाणी ॲड केलं, चवीपुरतं मीठ टाकलं आणि गडबडीमध्ये त्यात पाणी जास्त झालं, त्यामुळे पिठलं थोडं पातळ झालं होतं. पिठल्याला उकळी आल्यावर त्यात थोडं ओलं खोबरं आणि कोथिंबीर टाकली. मस्त पिठलं तयार झालं होतं. पिठल्याचा इतका छान वास सुटला होता ना. मग लगेचच ताट तयार केलं आणि मग जेवायला बसले. सोबत कुरडईसुद्धा होती. छान असं जेवण केलं. आणि ऐका ना, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.